स्पर्शाने खुलत धुंद मोहरते गुज पावसाचे का होते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आजचा एकदम व्हिडिओ जो काय मराठी सॉन्गवर एकदम ट्रेंडिंग असा सॉन्गवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे। मन उदाहरण वाऱ्याचे जो काय सॉन्ग आहे मित्रांनो, त्या सॉन्गवर आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला एडिट करण्यासाठी मित्रांनो अलाइट मोशन लागणार आहे आणि त्याबरोबर लागणाऱ्या मटेरियलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जे काही बिटमार्क आणि शेक इफेक्ट मी दिला आहे, तर मित्रांनो ते तुम्हाला पहिल्यांदा डाउनलोड करून घ्यायचे आणि जे काही प्रीसेट आहेत ते तुम्हाला इनपुट करून पहिला आपल्या अलाइट मोशनमध्ये घेऊन टाकायचे। आणि त्यानंतर अलाइट मोशन ॲप जर तुमच्याकडे नसेल तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं। टेलिग्राम चॅनल डेली मटर आपलं फ्रीमध्ये येत असतं आणि तिथे सुद्धा आपण अलाइट मोशन फ्रीमध्ये ॲप दिलं आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा अलाइट मोशन ॲप जो आहे तो अशा प्रकारे बघू शकता आपल्या स्क्रीनवर दिसतं, त्याला ओपन करून घ्या। यानंतर काय करायचं, प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो खाली प्रोजेक्टचं ऑप्शन यावर क्लिक करा आणि मित्रांनो एकच प्रीसेट असणार बिटमार्कचं, त्याला ओपन करून घ्या। आणि मित्रांनो इथे काय करायचं, स्टार्टिंगला तुम्हाला खाली प्लसवर क्लिक करायचं आहे। मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला एक तुमचा फोटो घ्यायचा, असं समजा तुम्हाला एक फोटो घ्यायचा तुमचा। त्यानंतर वरती 3 डॉट आहे, 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया हा जो ऑप्शन आहे यावर असं क्लिक करून याच फोटोवर क्लिक करून पुढे येऊन जायचं मित्रांनो। बघू शकता अशा प्रकारे 11 सेकंद 27 बीटवर। यानंतर या दुसऱ्या नंबरच्या ऑप्शन क्लिक करून आपला जो लेअर आहे तो अशा प्रकारे वाढून घ्यायचा फोटोचा। त्यानंतर याच फोटोवर असं क्लिक करून तुम्हाला इथे बघू शकता ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचं आहे मित्रांनो। आणि यानंतर तुम्हाला कलरमध्ये जाऊन शेवटचा ऑप्शन सिलेक्ट करून याचा ऑपेसिटी जे आहे ते तुम्हाला 80% असे ठेवायचं बघू शकता। यानंतर तुम्हाला मित्रांनो काय करायचं, याला असं ठेवायचं आहे। स्टार्टिंग लिहून तुम्हाला लॉंग प्रेस करून या फोटोच्या लेअरवर क्लिक करून तुम्हाला या सर्व लेअरच्या अशा बघू शकता इथे 3 लेअरच्या खाली घेऊन यायचं आणि जो सॉन्गचं लेअर त्याच्या वरती ठेवायचं। यानंतर पुन्हा एकदा प्लसवर क्लिक करायचं आहे। मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला हा बघू शकता एक PNG दिला आहे मी, तो मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला हा दाखवतो तुम्हाला एक PNG मी हा PNG दिला आहे, तो PNG ॲड करून घ्यायचा आहे। मॉनिटर्समध्ये येऊन याला नीट ॲडजस्ट करून घ्यायचं खाली आणि हा जो लेअर आहे तो सुद्धा जो आपण फोटो ॲड केला आहे मित्रांनो तिथपर्यंत वाढून घ्यायचा अशा प्रकारे। आणि जी ऑपेसिटी आहे ती थोडी अजून कमी करूया, म्हणजे जरा चांगलं वाटेल मित्रांनो। 60% ठेवा, 60% ठेवून द्या। आणि यानंतर मित्रांनो अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला पुढे होऊ शकता इथे जे काय मी ग्रुप्समध्ये फोटो ॲड करून दिले, तर ग्रुप्समधले जे फोटोज आहेत ते तुम्हाला तुमचे फोटो चेंज करायचे। फोटो चेंज करण्यासाठी जो बॅकग्राऊंडचा खालचा फोटो आहे तो पहिल्यांदा क्लिक करूया त्यावर। त्यानंतर कलर अँड फिलचे ऑप्शन येऊन जे नावाचं ऑप्शन त्यावर क्लिक करून जो आवडता तुमचा एक फोटो असणार आहे, समजा हा माझा एक फोटो आहे तर मी हा समजा एक फोटो घेतो आणि वरती प्लसवर क्लिक करून टाकतो, तर बघू शकता बॅकग्राऊंडचा फोटो चेंज झाला। अशाच प्रकारे जो वरचा ग्रुपमध्ये लेअर आहे त्यावर क्लिक करायचं, ग्रुपच्या लेअरवर एडिट ग्रुपवर यायचं मित्रांनो। जो खालचा फोटोचा लेअर त्यावर क्लिक करून इथे कलर अँड फिल हा जो ऑप्शन आहे कलर अँड फिलच्या, यानंतर हे नावाचं ऑप्शन आहे जे काय त्यावर क्लिक करून जो आपण फोटो घेतला तोच फोटो पुन्हा घेऊया आणि वरती प्लसवर क्लिक करून असा बघू शकता फोटो चेंज झाला आहे। अशा प्रकारे काय करायचं मित्रांनो, तुम्हाला एक एक करून हे जे फोटोज आहेत ते फोटोज तुम्हाला पहिल्यांदा चेंज करून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो आपण काय करूया, पटकन चेंज करून घेऊया। तर मित्रांनो मी इथे चेंज करत बसत नाही, मी ऑलरेडी ते फोटो ॲड केले तर परत चेंज करत नाही, तुम्हाला दाखवलं कसं चेंज करायचं। तर मित्रांनो अशा प्रकारे हे फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, इथेच येऊन तुम्हाला खाली प्लसवर क्लिक करायचं आहे। इथे एक मीडियाचा ऑप्शन असेल त्यावर क्लिक करून एक जो PNG अशा प्रकारे देतो PNG ॲड करून मॉनिटर्समध्ये येऊन वरती ऑप्शनचा जो काय वरती आहे तो अशा प्रकारे ते ॲडजस्ट करायचं आहे। यानंतर याचं जो लेअर आहे PNGचा त्यावर क्लिक करून शेवटपर्यंत येऊन दुसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून लेअर वाढून टाकायचं आहे। यानंतर नीट ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो, असं हवं तसं तुम्ही। यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा जिथून आपण फोटो आपण ॲड केलं पहिला स्टार्टिंगला इथे, तर तिथेच येऊन प्लसवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन हा जो एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ इफेक्टवाला जो व्हिडिओ आहे तो ॲड करा। व्हिडिओच्या लेअर असं क्लिक करा आणि ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून टाका। यानंतर हा जो एक्स्ट्रा पार्ट जर याचा असेल तो डिलीट करून टाका आणि याच व्हिडिओच्या लेअर असं क्लिक करून तुम्हाला हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन ऑन करून कॉपी लेअर करा आणि पुढच्या बीटवर येऊन पुन्हा हा जो ऑप्शन आहे ऑप्शन ऑन करून पेस्ट लेअर करा आणि जर एक्स्ट्रा पार्ट असेल तर डिलीट करा। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे तुम्हाला बीटनुसार मित्रांनो इथे बघू शकता अशा प्रकारे हे ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो बघू शकता आपला जो फोटो जो काय व्हिडिओ आहे आजचा तो इथे अशा प्रकारे एडिट झालेला आहे मित्रांनो। आणि जर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा
चॅनल आपला फर्स्ट टाइम आला असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बाजूची बेल आयकॉन असणार आहे ते देखील ऑलवेज सेट करून टाका. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करावरती सेकंड साईडला शेअरचा ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्टवर क्लिक करून टाका मित्रांनो.